आपण आलेलो आहे सातारा मतदारसंघातील एका गावामध्ये. आपण इथल्या स्थानिकांना प्रश्न विचारूयात. इथले स्थानिक आमदार आहेत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि त्यांच्या कामाच्या आढाव्यासंदर्भात आपण प्रश्न विचारूया जनतेला की त्यांच्या मार्फत सुरत पंचक्रोशीमध्ये किंवा सातारा मतदारसंघामध्ये किती कामं झाली किंवा किती माहिती आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आम्हाला एक हे सांगा की महाराज साहेबांच्या अंतर्गत किती कामं झाली. जसं की 4 प्रश्न आहेत माझे. एक म्हणजे की जसं की रस्त्यांची कामं, एक म्हणजे उद्योगधंदे, बाकी पर्यटन किंवा अजून जे काही तुम्हाला माहिती आहे त्याबद्दलची माहिती सांगा. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की शेंद्रे गावामध्ये एकही रस्ता असा नाही की तिथं शिवेंद्र बाबांनी पैसे टाकले नाहीत. असे प्रत्येक रस्त्याला साईडला असणाऱ्या वाड्या वगैरे अशा नाम रस्त्यात प्रत्येक रस्त्याला महाराज साहेबांनी आतापर्यंत 40-45 लाख रुपये नुसत्या रस्त्यासाठी आता एका वर्षासाठी टाकलेले आहेत. गावातील ओळीत शेंद्र्यामध्ये पहिली पेयजल योजना होती की सुद्धा महाराज साहेबांनी 1 कोटी रुपयाची टाकली आणि त्याच्यानंतर जलजीवन योजना आली ती सव्वा दोन कोटी रुपयाची असे एकूण 2.5 असे 3-3.5 कोटी रुपयाची नुसती पेयजल योजना टाकली गावामध्ये. पहिले आमच्या 2 टाक्या होत्या पिण्याच्या पाण्याच्या, आज आमच्या गावात 5 टाक्या पिण्याच्या झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी की आमच्या फाट्यापासून गावाला येणारा रस्ता तो आता PWD गेलेला आहे. तो रस्ता पूर्ण रुंदीकरण वगैरे वाढवून तो एक रस्ता मोठा करून शेंद्रे फाटा ते डोळेगाव हा रस्त्याचे रुंदीकरण वाढवून तो रस्ता मोठा करून तो एक रस्ता व्यवस्थित करून आता महाराज साहेबांनी दिलेला आहे. आमदारकी म्हणलं की त्याच्यामध्ये मग व्यवसाय साधन किंवा रोजगार हे प्रश्न आले तर त्यांच्या मार्फत मग या भागामध्ये किंवा या पंचक्रोशीमध्ये किती रोजगार आले किंवा किती व्यवसाय स्थापन झाले, काय सांगता येईल याच्याबद्दल? नाही, काय झालं माहितीये का की शेंद्रे पासून सातारा 7 किलोमीटर येतो. 7 किलोमीटर नंतर हा मतदारसंघ सातारा आणि ही शेंद्रेगण आणि परळीगण असं हायवेच्या अलीकडे सगळे आले. तसं पाहिलं तर MIDC एरिया हा सातारा मतदारसंघात नाही. तरी पण कारखान्याचं सर्वात मोठं माध्यम आहे की त्यानं कारखान्याच्या माध्यमातून ह्या परिसरातील 1000 ते 1500 या दरम्यान लोकांना रोजगार मिळाला कारखान्यामुळं. आणि अँक्लो सारखं हॉस्पिटल मोठं झालंय तिथं, कॅन्सर हॉस्पिटल आहे आमच्या इथं, त्याच्यापासून रोजगार मिळाला आहे. अशा बारीक सारीक गोष्टी बऱ्याच आहेत. त्या हॉटेलिंग व्यवसाय हा बरोबर म्हणजे आमच्या गावात तर असं आहे की ह्या क्षेत्रात कोणी नसणार, आज आमच्या गावातली 4 ते 5 जणांनी हॉटेल निर्मिती व्यवसायाकडे कोण वळलंय. अशा आणि असंख्य गोष्टी झालेल्या त्या डेव्हलप झाल्या की त्यांच्या ह्या महाराज साहेबांच्या ह्याच्यामुळं बऱ्याच माणसांना अशी चालना मिळत गेलेली आहे. आमदारांच्या कामामध्ये पर्यटन हा एक विषय खूप महत्वाचा आला तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला काय माहिती पर्यटन संदर्भात की बाबा आमदार साहेबांनी इथे पर्यटनाला चालना मिळाली? पर्यटनाचा विषय बोलायचा झाला तर शेंद्रे गावापासून एक 22 ते 25 किलोमीटर ठोसेघर कासपठार हे संलग्न असणार आहे आणि त्याला सज्जनगर. महाराज साहेबांचा हा मतदारसंघ पूर्ण येतो, हा निम्मा डोंगरी भागात येतो. परंतु तुम्ही कधी गेला सज्जनगडला गेला किंवा ठोसेघर किंवा कासपठाराकडे गेला, असे रस्ते तुम्हाला कुठेच भेटणार नाहीत की इतके चांगले रस्ते डोंगर पठारावर महाराज साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात अतिशय सुंदर रस्ते केलेले आहेत. त्याच्यामुळं पर्यटन क्षेत्रात दुसरी गोष्ट अशी की सज्जनगडला जाण्यासाठी वयस्कर माणसांना रोपवे वगैरे अशी सुविधा व्हावी अशी स्थानिक माणसांची मागणी होती आणि तो विषय महाराज साहेबांनी मंत्रालयात लावून धरला आणि त्याच्यासाठी भरीव निधी येत्या काळात आपल्याला पण तो सुद्धा निधी मिळणार आहे आणि ते काम मंजुरीत आहे. ते केव्हा होईल साधारण? ते एक साधारण त्याला वर्षभर तरी जाईल कारण तो विषय जरा मोठा आहे, खर्चिक आहे. ते सगळं पाठपुरा महाराज साहेबांनी बऱ्यापैकी तो पण मंत्रालयात जाऊन वगैरे पाठपुरावा केलाय. त्यामुळे भविष्यात रोपवे सुद्धा सज्जनगड सारख्या ठिकाणी की आपण फक्त रायगडावर म्हणायचो की रोपवे वगैरे आहे, पण येत्या काही काळात आपल्याला रोपवे सुद्धा सज्जनगड मध्ये दिसेल. आमदार फंडात अजून एक प्रश्न खूप महत्वाचा असतो तो म्हणजे शैक्षणिक. तर या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे किंवा महाराज साहेबांनी काय प्रयत्न केले किंवा काय? शैक्षणिक म्हणताय ना? शैक्षणिक मध्ये सांगायचं झालं तर महाराज साहेबांचे एक शिक्षक महाराज साहेबांनी वहिनी साहेबांच्या माध्यमातून अभयसिंह राजे इन्स्टिट्यूट एक आमचं ते उभं आहे त्याच्यामुळं शेंद्र्यामध्ये आणि दुसरी शाळा आहे 1ली ते 10वी पोतर आणि कॉलेज 10वी ते 12वी आणि पुन्हा ITI वगैरे हे असे बऱ्याचपैकी कॉलेज वगैरे शेंद्र्या परिसरात झालेले आहेत. त्याच्यामुळं पण युवकांचा बऱ्यापैकी प्रोत्साहन त्या कॉलेजला वगैरे आहे. आणि त्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या तरुणांना जसं की पासआउट झाले की एक अपेक्षा असते की रोजगार मिळाला पाहिजे,
तर नाही बाहेरचे आहे काय- ना, आयटी आहे सगळ्यात मोठी की आयटी आहे आपल्याला तिथं. ह्याच्यापासून एक 2 वर्ष आयटी केला तर कारखान्यात तरी अप्रेंटिसशिप मिळते. ओके म्हणजे कारखान्यात रोजगार मिळतो. हा, आणि तिथून मला माझ्या माहितीप्रमाणे की तिथल्या जेवढ्या हे आहेत आयटी मध्ये मुलं आहेत ती त्यांना महाराज साहेबांच्या माध्यमातून अप्रेंटिसशिप साठी बऱ्यापैकी प्रयत्न केला होतो. म्हणजे पुण्यासारख्या यासारख्या अशा कंपन्यात महाराज स्वतः फोन करून सांगतात की बाबा तुम्ही आमच्या आमच्या इथल्या विद्यार्थ्यांना रोजगार द्या. तुम्ही हे करा. त्यांचं कॅम्पस इथे येतं आपल्याला अरे वा. एक 6 महिने अगोदर येतं आणि ते बघतो बाबा कोण मुलांचं वगैरे काय अशी मुलं सिलेक्ट करून पुण्यासारख्या कंपनी सुद्धा आपल्यातली बरीच गेले. ओके म्हणजे गावातील सुद्धा गावातील लोकांना रोजगार मिळाला. रोजगार आहे. सातारा मतदारसंघातील आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले तर त्यांच्या मार्फत किती कामं झाली आपल्या भागामध्ये काय माहिती आहे तुम्हाला? हा झाली ना, आमच्या महाराजांच्या तर्फे आम्हाला गावात रस्ता झाला. ओके आणि महत्वाचा म्हणजे जो कारखाना आहे त्यामुळे आमच्या गावातलीच नव्हे तर आजूबाजूच्या 4-5 गावातल्या लोकांना कामं रोजगार मिळतो आणि त्यांची घरं चालतात. मुलांचं शिक्षण होतं, कमी किमतीत होतं. म्हणजे जे सातारा पुण्यात जे शिक्षण मिळतं ते महाराजांच्या माध्यमातून आम्हाला इथं गावात खेडोपाड्यात मिळालं. त्यामुळे आमची मुलं शिकली आणि चांगल्याच नोकरीला लागली. ओके त्यांच्या मार्फत अजून काय तुमच्या गावाला मिळालं पाहिजे असं काय वाटतं? आमच्या मुलांसाठी जी मुलं असे खेळतात त्यांच्यासाठी ग्राउंड किंवा जुना जो तालीम संघ होता आमचा तो बरं. नवीन तालीम संघ, व्यायाम शाळा, मुलांना व्यायामाची आवड लागली पाहिजे ते त्यांच्या मार्फत व्हावं असं मला वाटतं. भरपूर कामं झाली आहेत. मंदिरं झाली, रस्ते झाले, याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. गोरगरिबांनी घरे बांधून देण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आपल्याला आहे. पाणी कुठून कासवरून येतं का? नाही, नदीवरनं ओके शुद्धीकरणाचं काम शुद्धीकरण, येतं. ओके आणि आपल्या गावामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला त्यांच्या मार्फत आहेत काय सांगता येईल? जवळजवळ 400 लोकांनी रोजगार मिळालेला आहे. आपल्या पंचक्रोशीमधून हा, आणि त्यांच्या मार्फत अजून काय सुविधा मिळाल्या पाहिजे तुम्हाला वाटतं? आतापर्यंत भरपूर काय दिलेले आहे. ओके. कसल्याच गोष्टीची अपेक्षा तर राहिलेली नाही. ओके मागायसाठी काही त्यांच्यापेक्षा राहिलंच नाही. हे न मागता सुद्धा सगळं काही देऊ शकतात. त्यांना माहिती आहे, त्यांना कळतं की बाबा एक गाव चालवायचं म्हणलं तर काय काय लागतं, काय न मागता सगळ्या काय सुविधा आमच्यापाशी होत राहतात. त्याचा आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच जे काही लोक असतात त्याचा व्यवस्थित पाठपुरावा करतात. पाठपुरावा करतात. मी महाराज साहेब पहिला मुजरा करतो. कारण शिवभक्त असल्यामुळे आम्हाला पहिला मुजरा महत्वाचा आहे. बाकी आम्हाला जास्त नाही. आणि महाराज साहेबांनी जेवढी मदत केली आम्हाला ती सांगू शकत नाही मी जास्त म्हणजे कसं माहिती का, आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मी आमचा मुलगा सर्व्हिस लागायचा आहे, आमचं सरपंच असतील कोण असतील तर मी तसली फोन केला की आमचे अमर मोरे आहेत अध्यक्ष आमचे, तसली फोन केला आमची मुलं कामाला लागली तिथे. काम झालं हा, तुमचं? काम झालं. त्यामुळे महाराज साहेबांचं खरंच आभार आहे. त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला की अजून गावासाठी किंवा पंचक्रोशी भागात काय झालं पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? आता काय आमच्या गावात बऱ्यापैकी झालंय. आता आमच्या गावात एक तालीम असली, तालीम संघ ओके म्हणलं झाली. तालीम अशी मोठीच्या मोठी असेल तर आमची सगळी पिढी बारकी लहान मुलं घडतील हीच अपेक्षा आहे. बाकी काय नाही ओके म्हणजे अपेक्षा. आजूबाजूच्या गावातील लोकांना फायदा होईल मुलांना. हा, आमच्या भागात बरेच म्हणजे रस्ते वगैरे झालेले आहेत चांगले. परत इथं केटे आहे, त्या केटीमुळं आमच्या ज्या भागात म्हणजे पाण्याची वगैरे चांगली सोय झालेली आहे. त्यामुळे शेतीसाठी ते पाणी म्हणजे चांगलं उपयोग होते. कारखाना आहे, तो कारखाना सुद्धा त्यांचाच आहे. त्यामुळे रोजगार मिळाला. त्यामुळे त्या कारखान्यामुळे आम्हाला रोजगार मिळालेला आहे. आमदार साहेबांकडून आमदार फंडातून अजून काहीतरी कामं झाली पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असते. तशी शेतकरी म्हणून तुमची काय अपेक्षित आहे म्हणजे महाराज साहेबांकडून काय अपेक्षित आहे? आमची एवढीच अपेक्षा आहे की आमच्या म्हणजे शेतीमालाला चांगला दर मिळावा ओके किंवा ऊसाला वगैरे चांगला भाव मिळावा, एवढंच म्हणजे त्याचे प्रश्न म्हणजे मांडावे आमच्या हा तर्फे. आमच्या मांडायला. बाबा आपल्या भागातील आमदार आहेत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले. तर यांच्या मार्फत आमदार फंडातून किती कामं झाली किंवा किती लोकांना रोजगार मिळाला किंवा शैक्षणिक काय कामं झाली का किंवा रोजगार आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या लोकांना काय रोजगार मिळाला किंवा वयोवृद्ध असं समजून तुम्हाला काय त्याचा बेनिफिट झाला का काय सांगता येईल का तुम्हाला? हा, गावाची यायची साफसफाई किंवा रस्ते डांबरीकरण ह्या सगळ्या सुखसोयी, पाणीचा नळ, गटार बंदी आणि कारखान्यात आज गावाचे कामगार नाही म्हणून त्यांनी जास्तीत जास्त गावातल्या कामगारांना रोजगार मिळालेला आहे. महाराजांनी बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत. परत आता अजून दुसरा एक कारखाना घेतला आहे. लोकांना रोजगार पाहिजे तेवढा भरपूर गावात मिळतो आणि गावातल्या सुखसोयींना त्यांचं भरपूर सहकार्य आहे. अजून आमदार साहेबांकडून अपेक्षित काय तुम्हाला अजून काही गोष्टी झाल्या पाहिजेत असं अपेक्षा काय आहे नाही, का? त्यांनी आमची भरपूर मदत केली आहे. शेताची उत्पन्न काढलेलं आहे. उत्पन्नामध्ये त्यांनी जी काही रितसर असतात
त्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यावहारिक केलेल्या आहेत. कुठल्या अडचण नाही, कुठल्या तक्रारी नाहीत, कोणाचं काय नाही. आमच्या गावात कारखाना आहे, त्यामुळे आमच्या गावातली किंवा भागातली 1000-1500 लोक कामाला आहेत. पंचक्रोशी म्हणजे तालुक्यातली. आणि सगळ्यात जास्त फायदा आमचा गाव असल्यामुळे, आम्हाला गावात असल्यामुळे जास्त बेनिफिट झाला. बऱ्यापैकी माणसं आमची कारखान्यावर कामाला आहेत, त्यामुळं आमचा म्हणजे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कारखान्यामुळं मिटले गेलेला आहे. आणि तसंच आपला सुतगिरण असेल, तिथं पण आपले महाराजांच्या ह्याने आपले बरेचसे लोक तिथे सुद्धा आहेत. को जनरेशन म्हणून आहे कारखान्यात, तिथं आहेत. त्यामुळं महाराजांनी जरी MIDC इथं नसली तरी कारखाने त्यांचा उद्योग समूह, अजिंक्य उद्योग समूहाच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. शैक्षणिक संदर्भात काय सांगता येईल का तुम्हाला, किंवा महाराज साहेबांचं कार्य काय त्या बाबतीत? शैक्षणिक क्षेत्र म्हटलं तर इथं आमच्या इथं ABIT कॉलेज आहे. कारखान्यावर अभयशे राजे भोसले विद्यालय, तिथं कॉलेज आहे. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स तिन्ही साईट आहेत. कारखान्यावर तुमच्या ITI आहे. यामुळे भागातील किंवा तालुक्यातील बरेचसे, तालुक्याबाहेरचे बरेचसे विद्यार्थी इथे शिकायला येतात. त्यामुळे आमच्या गावाला एक रोजगार पण मिळाला आहे. आणि रोजगार कोणत्या स्वरूपात? विद्यार्थी इथे राहतात, राहायला येतात. त्यामुळे मेस असेल किंवा भाड्यानं रूम असं ह्या पद्धतीने जिल्ह्याबाहेरची सुद्धा लोक, जिल्ह्याबाहेरचे पण लोक आहेत आमच्या इथे शिक्षणासाठी येतात. इथे पर्यटन बाबतीत काय सांगतील का तुम्हाला, किंवा काय कामं महाराजांच्या मार्फत झाली? पर्यटन आपलं कास पठार असेल, ते उंची वाढलेलं आहे. त्यामुळे तिथं पावसाळ्यात तुम्ही बघितलं तर कास पठार असेल, त्या एरियात फुलं बघाय लोक फिरायला बाहेर ऑल इंडियातनं लोक येतात तिथं. परत तुमचा सज्जनगड असेल, तिथं स्वामी आपले स्वामी समर्थांचं हे असल्यामुळं ऑल इंडियातनं सगळे लोक येतात. आणि आता महाराजांचं तिथं रोपवेचा नियोजन चाललंय, ते भविष्यात 100% पूर्ण होणार आहे, त्याला काही विषयच नाही. आपल्या भागातील आमदार आहेत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, त्यांच्या मार्फत किती विकास कामं झाली काय सांगता येईल का याच्यामध्ये? जसं की शैक्षणिक असेल, रस्ते असतील, पर्यटन असेल, किंवा व्यवसाय दृष्टीने रोजगार निर्मिती असेल, तर काय बोलतील तुम्हाला? शैक्षणिक म्हटलं तर महाराजांनी कारखान्यावर ABIT कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेब महाराजांचं नाव घेऊन त्यांनी कॉलेज निर्माण केलं. आणि त्यातून मुलांना फार मोठं त्यातून शिक्षणाचं योगदान लाभून दिलं. आणि विकासाच्या बाबतीत म्हणाल तर सातारा तालुक्यातच नाही तर सातारा आणि जावली दोन्ही तालुक्यामध्ये कोणत्याही गावात गेला तुम्ही तर डांबरीकरण, आणि आता नवीन निघाले कॉन्क्रीटीकरण, जिथं कॉन्क्रीटीकरण, सिमेंट कॉन्क्रीटीकरण, म्हणजे अशा माध्यमातून, विविध माध्यमातून किंवा विविध घटनेतून, विविध तुमच्या मार्गातून त्यांनी योगदान केले रस्त्यासाठी, इंग्लिशसाठी. आणि जर एखादा अडचणीत असेल तर बाबा महाराजांना फोन आपण केला तर लगेच बाबा महाराज आपल्याला फोन करून, त्या अधिकाऱ्यांना फोन करून काम ते पूर्णतः आणतातच. नुसतं फोन करून चालत नाही, तर ते काम पूर्ण झालंय का नाही किंवा मार्गी लागलं हेच पाहत असतात. आणि त्यांचं बघितलं तर कारखान्याचं फार मोठा व्यवसाय झाला, कारखाना झाला. आणि कारखान्यामध्ये इतकं लोकांचं तालुक्यातून जिल्ह्यातून रोजगारदारी इतक्या मिळाली की भयंकर. म्हणजे साधारणतः कमीत कमी 800 ते 900 कुटुंब आता कारखान्याच्या माध्यमातून तिथं मार्गी लागला आहे. सातारा तालुक्यातून, जिल्ह्यातून. आणि नेहमीच त्यांचं विकासाच्या बाबतीत फार मोठं योगदान असतं. आमच्या इथं ABIT कॉलेज आहे. ABIT कॉलेजमुळं परगावावरून मुलं इथे शिकायला येतात. त्यांच्यामुळे आमच्या गावातील मुलांना व्यावसायिक भेटलाय. हॉटेलला चालतात किंवा रूम वगैरे भाड्याने देऊन त्यांचा घर चालतं, उदयनिर्वाह होतो. त्यामुळे आमच्या गावातील बरेचसे कुटुंब ही कॉलेजमुळे आणि भाऊसाहेब महाराजांच्या आशीर्वादाने कारखाना आमच्या इथं चाललाय. त्या कारखान्यात आमच्या गावातील बरीचशी कुटुंब आता कामासाठी आहेत. त्यांच्यामुळे आमच्या गावातील कितीतरी कुटुंब आता कार्यरत आहेत. त्यामुळे आमच्या गावातील बरीचशी आता तरुण पिढी बऱ्यापैकी आता हे बाबांकडे वळलेले आहे. आणि खरं तर बाबांचं काम म्हणा गेलं तर आता तरुण पिढीसाठी एक योगदान म्हणा गेलं, आणि तरुण पिढीसाठी एक बाबा आता एक योगांचे युवा आयडॉल झाले. आमच्या गावातच एक तुळजाभवानी मंदिर आहे. दुर्गा मातेचा दुर्गा नवरात्रीमध्ये एवढी प्रचंड गर्दी असते. आणि दर शुक्रवारी आणि मंगळवारी एवढा मोठा इथं कार्यक्रम असतो. हा फक्त आणि फक्त बाबाराजांमुळे. आणि दुसरं म्हणाय गेलं तर आमच्या इथं अजिंक्य किल्ल्याचे बी आता बाबांनी दरवाजेचं वगैरे, परत कॉन्क्रीट रस्ता वगैरे सुशोभीकरण केलं. म्हणजे असा मोठा फंड त्यांचा गड किल्ल्यासाठी कायमस्वरूपी असतो. आमच्या इथं एक आता ही वर तापोळ्याला मोठं असं काम चाललंय, पर्यटन केंद्र देण्यात उभारले. आता काम वगैरे सगळे चालू आहेत, बोटिंग वगैरे ते काम वगैरे चालू आहेत.
भविष्यात आणखीन वगैरे बोटिंग वगैरे चालणार आहेत. म्हणजे त्या बाबांच्या नेतृत्वाखाली भरपूर असे पर्यटन स्थळे आपल्या इथे चालना मिळेल. होणार आहेत. सज्जनगड असेल, सज्जनगड आता भविष्यात रोपवे वगैरे करायला चाललंय. महाराज साहेबांच्या फंडातून आता शेंद्र्यामध्ये रस्ते अंतर्गत जाते, गटारीचं काम झाले, परत साखीव पुलाचं काम झालंय. ओके. परत आता म्हणाय गेला तर मस्जिदला आमच्या वॉल कंपाऊंड आलंय. ओके बर. महाराज साहेबांनी भरपूर काम कसं केलंय भागामध्ये. आणि सांगायचं झालं तर केटवेर आहे शेंद्र्यामध्ये. हा. त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांनी पाण्याचा कधी तुटवडा झाला कधी नाही. झाला नाही. आणि पाणी असल्यामुळे शेती पिकते, शेती पिकल्यामुळं शेतकऱ्यांचं पोट चालतं, पोट चालतं, त्यांना कधी अडचण आली नाही. अडचण नाही. शैक्षणिक वर काय बोलता येईल? शैक्षणिक म्हटलं तर शैक्षणिकसाठी आपल्या इथं महाराज साहेबांच्या प्रयत्नातून एबीटी कॉलेज झालंय. त्यामध्ये बऱ्यापैकी महिलांसाठी जर म्हटला तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके. महिलांनी शिक्षणासाठी पैसे द्यायला लागत नाहीत. उद्योग जर म्हणायला गेला तर आता महाराज साहेबांच्या प्रयत्नातून, भाऊसाहेब महाराजांच्या प्रयत्नातून झालेला कारखाना, अजिंक्य सहकारी कारखाना, साधारण तर किती लोक कामाला असतील काय अंदाज? तिथं 800 ते 900 लोक कामाला आहेत. ओके. आणि आता ते 800-900 लोक कामाला असल्यामुळे भागात प्रगती आहे. साहेबांकडून अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला, की बाबा अजून काही गोष्टी झाल्या पाहिजेत, काय बोलता येईल तुम्हाला? महाराज साहेबांनी एकच विनंती आहे की सातारमध्ये एखादी चांगली कंपनी आणावी. जसं की आता मेडिकल कॉलेज आणलंय त्यांनी, तसंच एखादी चांगली कंपनी आणावी, बस एवढीच अपेक्षा आहे. मी मातंग समाजाचा आहे, मागासवर्गीय. त्यामुळं आमदार साहेबांनी सातारा तालुक्यात मागासवर्गीय समाजासाठी भरपूर कामं केलेली आहेत. समाज मंदिर असतील, गटर असतील, त्यासाठी त्यांनी जवळजवळ 45 लाख भरघोस निधी असा दिलेला आहे. त्याच्यामुळं महाराज साहेबांनी असं गोरगरिबांना कधी असं वंचित ठेवलं नाही. कधी बी कुठलाही कार्यकर्ता किंवा मागासवर्गीय मधला कधीही बारका असू द्या, महाराज साहेबांच्या पैसे जायचं म्हटलं तरी महाराज साहेब भेट देतात. असं म्हणत नाही की बघू नंतर काय नाही, असं नाही. त्यामुळं मागासवर्गीय समाजासाठी प्रेम महाराज साहेबांचं जास्त आहे. जसं भाऊसाहेब महाराजांनी पहिल्यापासून जसं सर्व धर्म समभाव सांभाळा, तसं महाराज साहेब आता आमदार झाल्यापासून चांगले धर्म सांभाळतात. जसं की आज बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर तरुण लोकांचा रोजगार संदर्भात प्रश्न खूप हे होत चाललाय, म्हणजे वाढत चाललाय. तर त्या बाबतीत महाराज साहेबांना काय मागणी कराल तुम्ही? आता महाराज साहेबांनी जसं शेंद्र्यात कारखाना काढलाय, तसं अनेक आता जावली ते बिया कारखाना, म्हणजे बेरोजगारी संपवण्याच्या दृष्टिकोनातून महाराज साहेब प्रयत्न करतच आहेत. तरी सुद्धा अनेक असाच कुठंतरी एखादा कारखाना काढून जी लोक बेरोजगार आहेत ते रोजगार लागतील, असा अपेक्षा आहे लोकांची.